त्यांचं स्पष्ट मत आहे. त्यांनी एकत्र यावं न यावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांनी राजकीयदृष्ट्या एकत्र येण्याचा निर्णय काय अजून घेतला नाही माझ्या माहितीप्रमाणे. जे काही आता भाषांना घेऊन जे काही राजकारण चालू आहे ते मला तरी न पटण्यासारखं आहे. आमच्या सरकारने भूमिका स्पष्टपणे जाहीर केलेली आहे की मराठी ही भाषाच आपल्यासाठी प्राधान्य भाषा आहे. मराठी ही भाषाच कंपल्सरी केली गेलेली आहे, ती अनिवार्य आहे. प्रत्येक शाळेने मराठी भाषा ही शिकवणंच आहे. हिंदी भाषेला कुठलंही आपण कंपल्शन टाकलेलं नाही. हिंदी भाषेची सक्ती आपण कुठेही केलेली नाही. ही वारंवार घोषणा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील केलेली आहे, माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी देखील केलेली आहे आणि आमच्या शिक्षण मंत्री दादा भुसे साहेबांनी देखील केलेली आहे. मग नेमकं मोर्चाच्या माध्यमातून मागणी काय आहे हेच आम्हाला अजून कळलं नाहीये. नेमकं मागणी काय आहे? आता मला तरी आठवते आम्ही जेव्हा शाळेत होतो तर आम्हाला पण हिंदी शिकवलं गेलं होतं. आपण सर्व जे शिक्षण घेतलेलं आहात आपण आपल्या सगळ्यांना हिंदी भाषा शिकवली होती की. मग नेमका तुमचा विरोध हा हिंदी भाषा असूच नाही असा आहे का? तुमचं नेमकं म्हणणं काय आहे ते तरी कळू देत ना. म्हणून मला वाटतं फक्त महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या तोंडावरती हे भाषेला घेऊन केलं जाणारं राजकारण आहे. मुंबईमधल्या मराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी, त्यांना आम्ही मराठीसाठी काहीतरी करतोय हे दाखवण्यासाठी हे सगळं चाललं असं माझं तरी मत आहे. कारण एक स्पष्ट म्हणजे आपल्याला मी आता यादीच ती वाचून दाखवतो. आपल्या संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये 22 भाषांना परवानगी दिलेली आहे. 22 भाषा ह्या तिथे त्या 8व्या ह्याच्यामध्ये आहेत. त्याच्यामध्ये विशेषतः मराठी भाषा आहे, आपल्या मी राज्यातलं भाषा म्हणतोय, मराठी भाषा आहे, त्याच्यामध्ये हिंदी भाषा आहे, त्याच्यामध्ये संस्कृत भाषा आहे आणि विशेष त्याच्यामध्ये कोकणी भाषा देखील आहे. मग कोणाला हिंदी भाषा नको हवी असेल त्यांनी कोकणी भाषा शिकावी, कोणाला हिंदी भाषा नको हवी असेल त्यांनी संस्कृत शिकावी. आपण कंपल्शन केलेलंच नाहीये ना. मग हे मोर्चे काढून नेमकं आपण काय साध्य करतोय? हे फक्त चाललेलं राजकारण आहे. तर या संदर्भात बदल करू असं कुठेही बदल करू म्हणजे बघा, पहिली गोष्ट त्यांची मागणी काय होती की हिंदी कंपल्सरी नसली पाहिजे. जी हिंदी कंपल्सरी नाही, हिंदीची सक्ती आपण केलेली नाही. हिंदी सोबत अन्य 20 भाषांचे पर्याय आपण दिलेले आहेत जे राज्यघटनेमध्ये आहेत, म्हणजे आपल्या संविधानामध्ये आहेत. ज्या 22 भाषा या 8व्या अनुसूचीमध्ये आहेत त्याच्यामध्ये हे हिंदी भाषा आहे, मराठी भाषा आहे. त्याच्यामध्ये राज्यांनी आपला निर्णय घेतला की मराठी भाषा ही कंपल्सरी असेल 22 भाषांपैकी. सेकंड लँग्वेज ही इंग्रजी असेल, थर्ड लँग्वेज जी हिंदी आहे त्याला पर्याय आहेत ना अजून 19 भाषा. त्याच्यामध्ये कोकणी भाषा आहे ना. मग मराठी माणसांनी किंवा महाराष्ट्रामधील ज्यांना हिंदी भाषा नको हवी असेल त्यांनी ती कोकणी शिकतील, ज्यांना हिंदी भाषा नको हवी असेल ते संस्कृत शिकतील ना. आम्ही संस्कृत शिकलो, ठीक आहे. आता ते 5वीच्या ऐवजी 1ली पासून होते. हा जर का बदल तुम्हाला अपेक्षित हवा असेल तर त्याच्यासाठी मोर्चा काढायची गरज काय मला कळत नाही. म्हणून मला वाटतं फक्त हे निवडणुकीच्या तोंडावरती चालत असलेलं राजकारण आहे आणि हे मराठी मतदारांना किंवा मराठी व्यक्तींना हे कळतंय की हे फक्त राजकारणासाठी हे सगळं चाललेलं आहे. महाराष्ट्रामध्ये मराठी भाषाच ही अनिवार्य आहे, हिंदी भाषा ही अनिवार्य आपण केलेली नाही. तर याच मुद्द्यावरून संजय राऊत बघा, ह्या अगोदर काय झालं होतं काय नव्हतं झालं ह्या विषयावर मला चर्चा करायची नाही, मला काय बोलायचं नाही. परंतु आत्ताचं काय आहे, जे काही GR काढलेला आहे त्या GR मध्ये मराठी भाषा ही कंपल्सरी हे तर सत्य आहे आणि हिंदी भाषा ही कंपल्सरी नाही हे देखील सत्य आहे. तर हिंदी भाषा कंपल्सरी नसेल मग आपण नेमकं आपली मागणी काय आहे, नेमकी आपली मागणी काय आहे. आणि म्हणून मला वाटतं संजयजी राऊत यांनी किती वल्गना केल्या तरी सुद्धा हे फक्त आता आकस आणतायत. मुंबईवरती 25 वर्ष राज्य केलेल्या व्यक्तींना मुंबईमध्ये मराठी माणूस टिकवून ठेवता आला नाही, मराठी माणसांना घरं देता आली नाहीत. आमचा मराठी माणूस हा मुंबईच्या बाहेर फेकला गेला तेव्हा कुठे गेले होते? मला वाटतं आज हे फक्त निवडणुकीच्या तोंडावरती चाललेलं राजकारण आहे. महाराष्ट्र हातातून गेलाय, आता मुंबई हातातून जाऊ नये म्हणून चाललेला हा त्यांचा खटाटोप आहे.